मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सायली आणि कल्पना दोघीजणी कॉफी पित असतात. कल्पना सायलीला बोलते की पूर्णा जी काल तुला जे काही बोलल्या ना त्याचं मला अजून वाईट वाटत आहे. तुझी काही सुद्धा चुकी नसताना तुला एवढं ऐकून घ्यावं लागलं. खरं तर अर्जुनने फक्त तुझ्याशी वेगळ्या प्रकारे लग्न केलं एवढीच तुझी चुकी आहे का? त्याने तुला घरी घेऊन येऊन पहिल्यांदा पूर्णाजींची आणि तुझी भेट घडवून आणायला हवी होती. पूर्णाजींनी तन्वीला समजावलं असतं आणि आज तुला त्यांनी फारच जीव लावला असता. सायली बोलते की हो आई, पूर्णाजींचा माझ्यावर जीव नाही असं त्या दाखवत असल्या ना तरीसुद्धा त्या मनोमन मला सारखी आशीर्वादच देत असतात. त्यांनी माझी काठी बघा ना वापरायला सुद्धा घेतली. इकडे आता साक्षी चैतन्याच्या खोलीतील सगळ्या फाईल चाळत असते, पण तिला काही केसची फाईल सापडत नाही. ती चैतन्याच्या बेडरूममध्ये असलेल्या फाईलसुद्धा चेक करू लागते, पण त्यातही तिला काहीसुद्धा सापडत नसतं. ती फाईल चेक करत असताना इतक्यात चैतन्य येतो. चैतन्य बोलतो की साक्षी, तू हे काय करत आहेस? साक्षी मात्र चैतन्याला पाहून जरा घाबरते, पण चैतन्य साक्षीला बोलतो की आजसुद्धा तू घरामध्ये साफसफाई करत काही बसू नकोस. आता मग साक्षी बोलते की कालची साफसफाई अर्धवट राहिली होती ना, पण तू असा अचानक परत कसं काय आलास? मग आता चैतन्य बोलतो की माझी मीटिंग कॅन्सल झाली आहे. आणि मग साक्षी चैतन्याला मिठी मारते. साक्षी आणि चैतन्य दोघे जण एकमेकांच्या मिठीमध्ये असताना नेमका अर्जुन येतो. अर्जुन मात्र साक्षी आणि चैतन्याला पाहून फारच हादरतो. अर्जुन बोलतो की ही मुलगी काय करते इथे? चैतन्य बोलतो की अर्जुन तू जरा ऐक ना. पण अर्जुन फारच रागावतो आणि बोलतो की ही मुलगी इथे काय करते ना ते मला पहिलं सांग. चैतन्य बोलत असतो की अर्जुन आपण दोघे जण बसून बोलूया, पण अर्जुन मात्र साक्षीला पाहून फारच रागावलेला असतो. इकडे आता नागराज आणि प्रिया दोघेजण बोलत असतात. इतक्यात रविराज येतो आणि तो सर्वांना बोलतो की आज आपल्याला बाहेर शॉपिंगला जायचं आहे. शॉपिंगला जायचे म्हटल्यावर प्रिया आणि सुमन दोघीजणी फारच खुश होतात. आता मग रविराज बोलतो की आज आपल्याला तन्वीच्या साखरपुड्याच्या शॉपिंगला जायचं आहे. विपुल पण तिकडे शॉपिंगला येणार आहे. सुमन तू लवकर उरकून ये. शॉपिंग झाल्यावर आपण जेवण पण बाहेरच करणार आहोत. सुमन मात्र हे ऐकून फारच खुश होते आणि पटकन तिचा आवरायला निघून जाते. रविराज प्रियाला बोलतो की तन्वी तू विपुलच्या आवडीचे कपडे घाल, अर्ध्या तासामध्ये आपण निघतोय. आता मग रविराज निघून गेल्यावर प्रिया नागराजला बोलते, हा तुमचा भाऊ आहे ना, स्वतःचं लग्न असल्यासारखा उतावळा झाला आहे. तुम्ही याला काहीतरी समजावून सांगा ना. मी हा साखरपुडा वगैरे काहीच करणार नाही. प्रिया नागराजवरच भडकत असते. नागराज बोलतो की आता त्याला मी काय सांगू? ही मुलगी अर्जुन सुभेदार सोडला तर दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही, नाहीतर आमचा सगळा प्लॅन फसेल. प्रिया बोलते की तुम्ही तिकडे काही पण करा, पण हे सगळं थांबवा. त्या दोघांचं बोलणं चालू असताना रविराज प्रियाला आवाज देतो आणि मग प्रिया पटकन निघून जाते. इकडे सायलीला कल्पना बोलत असते की अर्जुन कुठे गेला आहे? सकाळपासून दिसला नाही. सायली बोलते की ते चैतन्य भाऊजींशी गप्पा मारत बसले असतील. इतक्यात अस्मिता येते आणि बोलते की 4 दिवस झालं इथं थोबाड बघून तो बोर झाला असेल, त्यामुळे गेला असेल बाहेर फिरायला. आता मग कल्पना बोलते की अस्मिता तू एखादा शब्द तोंडातून बाहेर काढला ना मला माझ्या थोबाडीत हाणून घ्यावीची वाटते. मीच तुला वळण लावण्यात कमी पडले आहे. अस्मिता बोलते की तुला मी काहीच बोललेलं पटत नाही. कल्पना बोलते की जा बाई तू इथून, जा त्या तन्वीशी बोलत बस. आता मग अस्मिता निघून जाते. कल्पना सायलीला बोलते की सायली तू हिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. इकडे आता अर्जुन चैतन्याला बोलत असतो की ही मुलगी तुला ब्लॅकमेल वगैरे करत आहे का? चैतन्य बोलतो की अर्जुन तसं काही नाहीये. अर्जुन बोलतो की मग कसं आहे? आणि मग अर्जुन साक्षीला बोलतो की साक्षी शिकरे, मी स्त्रियांचा आदर करतो म्हणून मी तुम्हाला आता इथून धक्के मारून बाहेर काढत नाहीये, पण तुम्ही आताच्या आता इथून निघा. चैतन्य बोलतो की साक्षी इथून कुठे सुद्धा जाणार नाही. माझा आणि साक्षीचं एकमेकांवर प्रेम आहे. अर्जुन बोलतो की चैतन्य तुला हिने ब्लॅकमेल वगैरे केलंय का? तुझ्यावर हिने कसलं प्रेशर टाकलंय का? चैतन्य बोलतो की तसं काही सुद्धा नाहीये. अर्जुन बोलतो की ही मुलगी फक्त त्या केसमुळे तुझा वापर करून घेत आहे. साक्षी बोलते की त्या केसचा आणि चैतन्य आणि माझ्या प्रेमाचा काही सुद्धा संबंध नाही. अर्जुन साक्षीला शांत बसायला सांगतो. अर्जुन साक्षीबरोबर रागात बोलत असतो, त्यामुळे चैतन्य अर्जुनवर भडकतो. तो अर्जुनला बोलतो की आतापर्यंत हिने एकदा सुद्धा माझ्याकडून त्या केसविषयी माहिती कधीच विचारली नाही. साक्षी तशी मुलगी नाहीये, मी तिला फार पारखून बघितलंय. अर्जुन बोलतो की तुझं हिच्यावर प्रेम असलं ना तर तू सगळ्यात पहिल्यांदा मला सांगितलं असतं. तुमचं हे प्रेम खरं असूच शकत नाही. चैतन्य बोलतो की अर्जुन मी तुला हे सगळं सांगणारच होतो आणि चैतन्य आणि साक्षी एकमेकांना बऱ्याच महिन्यांपासून ओळखत आहेत हे पण अर्जुनला समजतं. अर्जुन मात्र चैतन्याचं काहीच ऐकून घेत नसतो. त्याला चैतन्याची फारच काळजी वाटत असते. तो बोलतो की तू माझा फक्त मित्र नाही आहेस, भाऊ आहेस. घरचे सगळेजण तुला त्यांचा मुलगा मानतात. जसा मला अश्विन आहे ना तसं तूच पण आहे. चैतन्य तू माझं ऐक, आताच्या आता हिला इथून पाठवून दे. पण चैतन्य बोलतो की साक्षी इथून कुठेच जाणार नाही. चैतन्य अर्जुनवर 2-3 वेळा रागावून बोलतो. अर्जुन मग चैतन्याला बोलतो की हिचे वडील आणि ही मुलगी त्या केससाठी काहीही करू शकतात, हे तुला फसवत आहेत.
जेव्हा तुला हिचं खरं रूप कळेल ना तेव्हा तुला त्याचा फारच त्रास होईल. चैतन्य बोलतो की अर्जुन, तू फक्त साक्षीकडे केसच्या दृष्टीने पाहू नकोस. प्रत्येक वेळेस तू तिला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला आहेस, पण तिने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं आहे. ती तिचा बिझनेस फारच सचोटीने करत आहे. अर्जुन बोलतो की चैतन्य, तू हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. पण चैतन्य अर्जुनला बोलतो की तू आता इथून निघून जा. आणि चैतन्यने अर्जुनला बाहेर जायला सांगितल्यावर अर्जुनला फारच वाईट वाटतं. तो बोलतो की तू ह्या मुलीसाठी मला घराच्या बाहेर काढत आहेस? चैतन्य बोलतो की हो, तू जा इथून. अर्जुन मग रूममधून बाहेर निघून येतो. तर मग चैतन्य अर्जुनच्या मागे जोरात दरवाजा लावून घेतो. अर्जुनला मात्र आता फारच वाईट वाटतं. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडंसं सपोर्ट करा. धन्यवाद.